हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुल्याचे अध्यक्ष नमनिष्ठदास प्रभू यांनी सुरू केलं 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 8व्या दिवशी 8व्या अध्यायाचा अभ्यास करतो. अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग म्हणजे परमतत्ची प्राप्ती. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्री वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादां सगण ललिता श्री शांतान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाभूतले श्रीमदे जय पताका स्वामी तीन नमाचार्य पदाय निता कृपा प्रदते गौर कथा दामोदाय नग्रम तारे. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाभूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी तीन नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारे निर्विषय शून्यवादी पाश्चात्य देश तारे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. आज आपण 8व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. हे श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे हे आठशे विग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करू त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. गुरु महाराज जया पताक स्वामी गुरु महाराज यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. नमनेश्वरदास प्रभू ज्यांनी मला अध्ययन वर्गात घ्यायची जी संधी दिली त्यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. त्यांचा आशीर्वाद घेतो. अनेक कृष्ण भक्त हे जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. तर अर्जुनाने विचारलं की हे भगवंता हे परमपुरुषा ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहेत, हे भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहे, कृपया मला हे समजावून सांगा. पुढे अर्जुन विचारतो की हे मधुसूदन यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेल्या मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकतात. तर आता 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने हे पहिल्या 2 श्लोकामध्ये भगवंताला 8 प्रश्न विचारलेले. तर पहिला काय तर ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय. आपण काही दिवसापासून सकाम कर्म बोलतो. सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी जसं आपण पहिल्या दिवशी आपण अभ्यास केला होता की भौतिक जगत आपण 5 विषयावरती जे अभ्यास करतोय तर भौतिक सृष्टी ते काय आहे, देवता कोण आहे म्हणजे ईश्वर, कृपा मला हे समजू. पुढे म्हणतात मधुसूदन. मधुसूदन इथे भगवंताला संबोधन केलेलं आहे कारण भगवंताने मधु नावाचं एका दैत्याचा वध केला होता. तर आता अर्जुनाच्या मनामध्ये जे संशय असतात ते एका दैत्य असुरासारखे असतात. जोपर्यंत आपण त्याचा वध करत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये ते अडकलेले असतात. म्हणून जे इथे अर्जुनाने भगवंताला मधुसूदन म्हणून अ, अ, संबोधन केले आहे कारण त्याने मधुसूदनाचं दैत्य जेव्हा वध केला तसं इथे ज्यांना जे प्रश्न आहे जे संशय आहे त्याच्या मनामध्ये त्याचाही ते उत्तर देतील म्हणून इथे अर्जुनने त्या मधुसूदन नावाने संबोधन केले. पुढे ते विचारतात की यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि तो ह्या देहामध्ये कसा निवास आणि भक्तीमध्ये युक्त झालेल्या मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकतात. तर आपण काल अभ्यास केला होता भक्ती मार्गामध्ये. तर आपण मृत्यू समय आपण कसं तर जसं मी तुम्हाला काही वेळा उदाहरण दिलं की जोपर्यंत आपण जे काय आपण पूर्ण जीवन जे केलं असतं तेच आपल्याला जेव्हा मृत्यू समय आपली जी परीक्षा ती खरी परीक्षा केव्हा होते जेव्हा आपली मृत्यू समय कारण आपले जे वेगवेगळे जे अवयव असतात ते विसरून जातात आणि त्यामुळे आपल्याला खोकला आहे आपण घाबरून जातो आपल्यामध्ये घाम येतो नंतर काही लोकांना लघवी होऊन जाते. हे सर्व काय आहे जेव्हा मृत्यूची वेळ असते तर जेव्हा 1000 जे विंशी असते ते दंश इथे आपल्याला त्रास होतो. तर त्यावेळी आपण कसं भगवंताला आपण स्मरण करू शकतो.
त्याच्यासाठी आपण काय तयारी केली पाहिजे? कारण आपण वेगवेगळ्या खूप तयारी करतात, पण कुठेतरी आपण मृत्यूची तयारी करत नाही. म्हणून इथे अर्जुनाने 8 प्रश्न भगवंताला च्या समोर मांडलेले आहेत. तर त्याच्यावरती भगवान काय उत्तर देतात, हे आता आपण अभ्यास करूया. हे सर्व काल आपण शेवटच्या अध्यायामध्ये हे जर जे काही प्रणय काल आहे, हे सर्व आपण काल अभ्यास केला होता. तिथे त्याची जी तिकडे भगवंतांनी जे उत्तर भगवंतांनी संशय टाकला होता. म्हणून आता अर्जुनाने त्याच्यावरतीच आता आज 8व्या अध्यायामध्ये प्रश्न केलेला आहे. तर भगवान म्हणतात, की ब्रह्मा म्हणजे ज्याला आपण आत्मा जसं आपण शिरोदक्षाय विष्णू म्हणतो. तो काय आहे? तो जीव. तो अविनाशी आणि जिवंत अस्तित्व असते. त्याचं उत्तर दिले अविनाशी, जीव ब्रह्मा. कारण आपण दुसऱ्या अध्यायापासून आपण अभ्यास करतो. दुसऱ्या अध्यायामध्येही आपण सांगितलं होतं, की आपण देह आहे. देह काय आहे? तो स्थूल शरीर आहे. स्थूल शरीर आहे. स्थूल शरीर इकडेच राहतो. आत्मा तिकडे निघून जातं आणि आपण तेही अभ्यास केलं होतं, की आत्माचा कधी आपण शस्त्राने तुकडे करू शकत नाही. अग्नी त्याला जळू शकत नाही. वारा त्याला अ, अ, वाला सुकू शकत नाही आणि पाणी त्याला ओलं करू शकत नाही. म्हणजे जीव जो आहे तो काय आहे? अविनाशी आणि जिवंत अस्तित्व आहे. नंतर अध्यात्म म्हणजे जीवाचा नित्य स्वभाव. आत्मा जे आपल्या शरीरामध्ये त्याचा नित्य स्वभाव काय आहे? जीवाचा नित्य स्वभाव. आध्यात्मिक म्हणजे आपण जेव्हा माळा वगैरे करतो, तर आपल्यामध्ये कुठलाही विचार येत नाही. कारण आत्माला आपण मंदिरामध्ये जातात, तेव्हा हा आपल्याला खूप चांगलं वाटतं. कारण आत्माचा जो स्वभाव आहे, तो काय आहे? तो आध्यात्मिक आहे. नंतर कर्म, तर भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया. तर आपण जे काही कर्म करतात, इथे काम, फलदायी क्रिया जसं आपण सकाम कर्म आहे. इथे कर्म केलेले आहे. अधिभूत म्हणजे भौतिक निसर्ग. आपण जे भौतिक जगामध्ये जातो त्याला इथे अधिभूत म्हटलेलं आहे. अधिदेव म्हणजे विराट स्वरूप ज्यामध्ये सर्व देवता समावेश आहे. तर भगवंताचा आपण विराट स्वरूप आपण पुढे अभ्यास करणार आहे. तर हे विराट स्वरूप ज्याच्यावर सर्व देवता तिथे चंद्र, सूर्य हे पण अ, ह्याच्यामध्येच येतात. ते सर्व अधिदेव आहे. अधियज्ञ म्हणजे त्यागाचा आनंद घेणारा. जसं आपण 5व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं, की आपण जेव्हा भगवंताला अर्पण करतात आणि आपण जेव्हा त्याला उपभोक्ता म्हणून जेव्हा आपण मानतात, तेव्हा ते आपण परमात्मा म्हणून जाणू शकतात. अधियज्ञ कुठे राहतो? तर अधियज्ञ म्हणजे भगवान कुठे राहतात? परमात्मा कुठे राहतात? तर ते आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये म्हणजे आपल्या आत्मा ज्याला म्हणतात, ते आपल्या हृदयामध्ये राहतात. आपण सर्व त्यांचे अंश आहेत आणि म्हणून ते आपल्या शरीरामध्ये, हृदयामध्ये शिरोदक्षा विष्णू म्हणून आपल्या शरीरामध्ये राहतात. मृत्यूवेळी कृष्णाचं स्मरण कसं? तर आयुष्यभर स्मरणाचा सराव करावा. म्हणजे जर आपण रोजच आपण माळा वगैरे केली. आपण जे काही कर्म करतो, जे काही भौतिक जगामध्ये जे काही कर्म करतात, त्यावेळी जर आपण भगवंताचं जर स्मरण केलं, तर आपण ज्यावेळी आपली मृत्यू कधीही येऊ शकतात. असं नाही की आपण जेव्हा झोपतात तेव्हा येतात. तर आपल्या कुठेही आपली मृत्यू होऊ शकतात. तर आपण जर स्मरणच ठेवलं, तर मृत्यूच्या वेळी आपण त्याचा सराव करू शकतो आणि म्हणून आपण त्याप्रमाणे निमित्त आपण भगवंताच्या शाश्वत धामला पोहोचू शकतो. तर इथे अर्जुनाने जे 8 प्रश्न मांडले त्याच्यावरती आता भगवंताने हे 8 उत्तर दिलेले आहे. पुढे हेच दिलेलं आहे, की भगवान म्हणाले, "अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटलं आणि तो त्याचा नित्य स्वभाव अध्यात्मक आहे." आणि हे वेगवेगळे जेव्हा आपण कर्म करतो, सकाम कर्म, निष्काम कर्म, हे सर्वमुळे आपल्याला वेगवेगळे आपली अवस्था असते. पुढे भगवान म्हणतात, की हे देहभूतावर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र, सूर्यासारख्या देवतांना समावेश असणाऱ्या परमेश्वराला विराट स्वरूपात अधिदेव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवात्मा परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मला अधियज्ञ, यज्ञाचा अधिष्ठान असे म्हटले. तर पुढे भगवान म्हणतात परिवर्तन. आपला जो देह आहे तो परिवर्तन आहे. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला, की आपण जन्माला येतात. तर आपण जन्माला येतात, नंतर आपल्या बालावस्था असतात, नंतर कुमारावस्था, तारुण्य, नंतर आपण म्हातारपणा येतात. तर आपलं जो शरीर आहे तो निरंतर परिवर्तनशील आहे आणि त्यालाच अधिभूत म्हटलेलं आहे. तर भौतिक प्रकृती जी सतत परिवर्तनशील असतात.
निरंतर परिवर्तनशील असतं त्याला अधिभूत म्हटलेले आहे. आणि ज्याच्यामध्ये सूर्य आणि चंद्र जसं मी तुम्हाला थोड्या पूर्वी सांगितलं आणि विराट स्वरूपाला अधिदेव म्हटलेले आहे. आणि भगवंत आपल्या ज्या हृदयामध्ये राहतो असं इथे यज्ञाचा अधिष्ठान म्हटलेलं आहे. तर सतत निरंतर परिवर्तन मध्ये काय होतं तर जो सुरवंट आहे सुरवंटाचं जेव्हा निरंतर परिवर्तन होतं तेव्हा तो फुलपाखरा होऊ शकतात असं इथे भगवंत या श्लोकेद्वारा आपल्याला सांगतात. म्हणून आपण हे निरंतर परिवर्तनशील असल्यामुळे आपण ही ह्या भौतिक जगूचा आपण भोग घेऊ शकतो. पुढे भगवान म्हणतात अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भाव याती नस्त संशय. आणि जो मृत्यू समय केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो यात मी शंका नाही. तर तुम्हाला माहित असेल की जेव्हा हा युद्ध पुकारला गेला होता तो जवळजवळ मोक्षदा एकादशी मोक्षदा एकादशी जवळजवळ आपल्याला माहित आहे की डिसेंबरच्या अंतमध्ये येतात. तर नंतर तर भगवान या तर इथे भगवान म्हणतात आणि जो मृत्यू समय म्हणजे जसं मी पूर्वी सांगितलं की मृत्यू समय आपण कसं जे जे आपण पूर्ण जीवन सराव केलं असतं जे स्मरण केलं असतं तेच आपल्याला मृत्यूच्या वेळी आपल्याला ते सराव करू शकतात. तर इथे इथे उदाहरण दिलेलं आहे अ, भीष्म पितामहाचं. तर भीष्म पितामहाला वरदान होतं की ती इच्छा मृत्यू ते करू शकतात. तर म्हणून त्यांना जेव्हा इच्छा होती तेव्हा ते आपल्या मृत्यूचा घेऊ शकतात. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता त्यानेही काय केलं तर हे वेगवेगळ्या देवी देवता इथे भगवान श्रीकृष्ण आहे, नारद मुनी आहे, नंतर हे वेगवेगळे ऋषी आहेत. तर ज्यावेळी त्याने त्याग केला आपला जो देहचा त्याग केला ते काय होतं तर त्या दिवशी अ, अ, उत्तरायण होतं म्हणजे त्या दिवशी जो सूर्य आहे तो उत्तर दिशामध्ये निघतो म्हणजे जवळजवळ आता आणखीन 1-2 महिने तो उत्तर दिशामध्ये जातो. तर जेव्हा हे आपण देह त्याग करतो जेव्हा ते उत्तर दिशामध्ये उत्तरायण असतं सूर्य उत्तरायण असतो तेव्हा आपण भगवंताचा शाश्वत धामला तेव्हा पोहोचू शकतात. कारण ते पण भगवंताचे भक्त होते. म्हणून त्यांना जेव्हा त्यांचा मृत्यूची समय आली त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना दर्शन दिलं आणि म्हणून ते भगवंताच्या अ, स्वभाव म्हणजे भगवंताचं जो शाश्वत धाम गोलोका वृंद आहे तिकडे ते पोहोचून गेले. तर ही एक महाभारताचीच कथा आहे. तर जेव्हा पांडव 12 वर्षापर्यंत ते वनवासामध्ये होते तर त्यावेळीची एक कथा आहे जी मृत्यूच्या बद्दलच इथे कथा दिलेली आहे. तर जेव्हा ते वनवासमध्ये होते तर तेव्हा त्यांची आई कुंती महाराणीला ताण लागते म्हणून पहिला भीम पाणी घ्यायला जातो तर जेव्हा तो नदीकडे पोहोचतो तर तेव्हा बघतो आणि तो पाणी घ्यायला जातो तर तेव्हा तो जो नदीचा जो अधिष्ठान आहे तो यक्ष असतो. तर यक्ष म्हणतो जोपर्यंत तू माझ्या प्रश्नाला उत्तर देत नाही तोपर्यंत तू पाणी घेऊ शकत नाही आणि जर तू ही चेष्टा केली तर मी तुला मृत्यूदंड देईन. तर तिकडे तो प्रयत्न करतो आणि तिकडे तो बेशुद्ध होऊन जातो. नंतर अर्जुन जातो, सहदेव, नकुल हे सर्व जातात आणि ते सर्व बेशुद्ध होऊन जातात. शेवटची युधिष्ठिर महाराज तिकडे जातात आणि यक्ष त्यांना प्रश्न विचारतात. तर अ, हे विचारतात की शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात परंतु एक मूर्ख प्राणी तरी स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करणं ही सर्वात मोठा अद्भुत गोष्ट आहे. तर यक्षाने काय प्रश्न विचारला होता की सर्वात अद्भुत गोष्ट काय जीवनाची सर्वात जगातली आणि जीवनात सर्वात अद्भुत गोष्ट काय आहे तेव्हा हे प्रश्नाचं उत्तर युधिष्ठिर महाराज दिलं होतं की शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला होतात. जर तुम्हाला माहित असेल की आपण ह्या जगामध्ये राहतात तर रोज सकाळी जवळ-जवळ 7,000 लोक रात्री झोपतात आणि सकाळी ते उठत नाही. म्हणजे अनेक लोक जे आहेत ते
मृत्यूला भेटत ते केव्हा रात्री 10 वाजता झोपले आणि सकाळी जर त्यांना 7 वाजता उठायला आपण जातात, तर हे 9 तासामध्ये त्यांची मृत्यू केव्हा झाली ते कोणाला कळत नाही. म्हणून इथे दिलेलं आहे की शेकडो आणि हजारोची प्रत्येक क्षणी कुठल्या क्षणामध्ये त्यांची मृत्यू झाली हे मूर्ख प्राणीला कळत नाही, तरी स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातली सर्वात गोष्ट आहे. जर त्या लोकांनी हे जे आता आपण रात्री जेव्हा झोपायला जातो तेव्हा आपण ही काही लोक आहेत जे वेगवेगळे मंत्रोच्चार करतात, थोडे हनुमान चालीसा वगैरे म्हणतात आणि थोडे मंत्र जाप करतात. तर त्यांचा उद्देश काय असतात की जेव्हा त्यांची जर मृत्यू आली तर त्यांनी स्मरण केलेलं भगवंताचं स्मरण केलेलं आहे, तर ते भगवंताच्या शाश्वतधामला पोहोचू शकतात. तर इथे आपण ज्या गोष्टीवरती आपण रात्री ज्या आपण गोष्टी करतात, ज्या गोष्टीवरती अ, आपण तयारी करतात, आपण जे स्मरण करतात, जे सराव करतात, तेच आपल्याला शेवटच्या मृत्यूच्या वेळी आपल्याला कामाला येणार. असं या श्लोकाद्वारे आणि या कथाचा आपण तात्पर्य समजून घेऊया. पुढे 6 श्लोकमध्ये यम यम वापि स्मरण भावम त्यजन्ति त्यजन्ति कलेवरम तम तमेवेति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हे कोणते आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्त करतो. तर आपण तिसऱ्या दिवशी आपण मिथ्याचारीचा आपण एक उदाहरण घेतलं होतं, जे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की आपण पुढे 8व्या अध्यायामध्ये त्याची कथा घेऊ. तर इथे मिथ्याचारीचा आपण भरत महाराजचा उदाहरण घ्यायचं त्या दिवशी बाकी होतं, ते आता आपण अभ्यास करूया. तर भरत महाराज हे ज्याच्या नावाने आपला भारत देश आहे, तर हे भरत महाराज आहे. तर ज्यावेळी त्यांचे जे 50 वर्ष पूर्ण झाले त्या 51 म्हणजे वनप्रस्थान आश्रमामध्ये आले, तर त्याने काय केलं आपलं जे राज्य होतं ते आपल्या मुलाला देऊन ते जंगलामध्ये कुठे तर निर्जन स्थळावरती ते कारण वनप्रस्थान आश्रम मध्ये वेगवेगळे यज्ञ तप अ, जप ध्यान हे सर्व करायचे असतात. तर ते जेव्हा नवीन नवीनच ह्या वनाप्रस्थांमध्ये गेले असतात, तर ते कुठे जातात तर हे नेपाळमध्ये एका गंडकी नदी आहे. गंडकी नदी तिकडे इकडे ते आश्रम तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. ते त्याने एका आश्रम एक छोटीशी झोपडी बांधली होती आणि तिकडे ते आपले वेगवेगळे यज्ञ करायचे. एका दिवसाची गोष्ट आहे. ते हिरण असते ती गर्भिणी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या गर्भ असतात, तर त्याच्या पाठीमागे एका हिंसक प्राणी त्याच्या पाठीमागे त्याला शिकार करायचा. तर ही जी हिरण जी गर्भिणी असते ती ही जी नदी आहे त्याला ओलांडायचा प्रयत्न करतात. तिथे त्याची अ, अ, गर हा जो गर्भ आहे तो बाहेर निघतो, त्याचा प्रसव होऊन जातात आणि ती मृत्यू होऊन जाते. तर इथे छोटासा तो हिरण आहे, तो जन्माला येतो आणि तो नदीमध्ये पडल्यामुळे तो व्हायला लागतो. तेव्हा हा जे नवीन नवीन राजा हे वनप्रस्थान आश्रममध्ये आले असते, तर त्याने भौतिक जगामध्ये खूप वर्ष राहिल्यामुळे त्याला हे जो हिरणचा जो लहान बाळ आलेला आहे त्याच्यावरती त्याला आसक्ती होऊन जाते. म्हणून ते काय करतात, ते पाण्यामध्ये जो व्हायला गेलो त्याला ते आपल्या आश्रमामध्ये घेऊन जाते. आता अ, राजा राजा भरत आहे, त्याचं विहित कर्म काय आहे तर यज्ञ करायचं, तपस्या करायचं आणि ध्यान करायचं. परंतु काय करतात आता ते यज्ञ करतात पण त्यांची आसक्ती कुठे आहे तर हिरण्यावरती आहे. ते आता सकाळी उठल्यावरती ते बघतात की हिरण कुठे आहे, माझ्या हे जे कुटीर आहे त्याच्या बाजूमध्ये आहे, बाहेर फिरते की मी यज्ञाचं जे अधिष्ठानचं हे केलं आहे तिकडे आहे. ते पूर्ण दिवस ते हिरण्याच्या पुढे पाठीमागे बघतात. तर हिरण एक काय आहे ते एक पशु आहे. तर ज्यावेळी त्याचं अ, शरीर मोठं होऊन जातात, ते मोठं होऊन जातात तर काय करतात ते ते जंगलामध्ये निघून जातात. आता राजा राजा भरत आहे, त्यांना ह्या हिरणमध्ये त्याची आसक्तीमुळे ते काय करतात, ते जेव्हा ते संध्याकाळीपर्यंत ते हिरण परत आपल्या ह्या आश्रमामध्ये येत नाही, आपल्या झोपडीकडे येत नाही, तोपर्यंत त्याला काहीतरी विचित्र वाटतं म्हणून ते त्यांना शोधायला निघतात. ते इकडे तिकडे शोधत शोधत एका डोंगरावरती चढतात आणि डोंगरावरती चढून जेव्हा ते बघायला जातात तर त्यांचा पाय पुसून जातात आणि ते एका अ, खाली पडतात आणि तिकडे त्यांचा मृत्यू होतात. म्हणजे ज्यावेळी त्यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांचे स्मरण काय केलं होतं तर हे फक्त त्याने हिरणचं केलं होतं. म्हणून त्यांचा जो दुसरा जन्म आहे तो तिकडे हिरणचा त्यांचा झाला.
म्हणजे आपण ज्या भावाची निस्संदेह जे भावाने आपण असतात त्याचप्रमाणे आपल्याला अ, दुसरा जन्म होतात. तर आता काही जे लोक आहेत आता ज्यांना ज्यांना नेता जे वेगवेगळे जे पक्ष आहे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यामध्ये ते कार्य करत आहे पण त्यांना कुठेतरी नेता व्हायची इच्छा असते परंतु ते होऊ शकत नाही तर ज्यावेळी त्यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांना अशी इच्छा होते की जर मी एक चांगला नेता झाला असता तर खूप चांगलं तर त्यांचं दुसरं जन्म काय होतं एका कुत्र्याचा होता तर कुत्रा तुम्ही बघू शकता तर प्रत्येक गल्लीचा एक कुत्रा असतो जो तो तिकडचा राजा असतो म्हणजे तो नेता असतो त्याच्या पाठीमागे आणखी 4-5 कुत्रे असतात तर ज्या गोष्टीवरती आपली आसक्ती असते त्याप्रमाणे आपला दुसरा जन्म होतं आणि असं भौतिक जगमध्ये काही असे सासू असते जे आपली जी सून असतात त्यांना काय करते ते लिपून बघते की ती आपल्या स्वयंपाक कशी करते तर अशा जे स्त्री असतात त्यांची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून जेव्हा मृत्यू होतं तेव्हा ते आसक्तीमुळे त्या दुसरी जन्म त्यांचं काय होतं ते का पालसारखं होतं जे तुम्ही बघतात की आपला स्वयंपाक जे करतात तिकडे ते असते नंतर काही लोक असतात ज्यांना खूप पैसे वगैरे धन संचय केलेले असतात आणि त्यांना काय असतं त्या पैशावरती आसक्ती आहे म्हणून ते काय असतं आता मोठ्या मोठ्या घरामध्ये काय असतं ते कुत्रे वगैरे ठेवतात ते जे घरामध्ये म्हणजे भाग जे तर असे लोक त्यांचे दुसरा जन्म ते कुत्र्यासारखं आणि तो काय करतात तो पैसे राखवण्याचं काम करतो तर ज्या गोष्टीवरती आपली आसक्ती आहे त्याचप्रमाणे त्या भावाचे प्रमाणे आपण करतात त्याप्रमाणे त्या भावाप्रमाणे आपल्याला दुसरा जन्म भेटत असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय म्हणून जेव्हा आपण आपल्या मृत्यूची समय येते तेव्हा आपण भगवंताचं स्मरण केलं तर आपण भगवंताचं शाश्वत धाम गोलकावर पोहोचू शकतात कारण त्याला चिंतामणी धाम म्हटलेलं आहे. चिंतामणी धाम म्हणजे असं धाम जिथे एका कल्पवृक्ष आहे कल्पवृक्ष मध्ये आपण खाली त्या वृक्षाच्या खाली बसल्यावरती आपल्याला जे खायची इच्छा असते ते तिकडे प्राप्त करू शकते तिकडे सुरभी गाय आहे सुरभी गाय आपल्याला एवढं दूध देते आपल्याला जितकं पाहिजे तेवढं आपल्याला दूध मिळू शकतात इथे काय आपण भौतिक जगामध्ये आपल्याला भेडशेड सारखं दूध मिळतात तिकडे सुरभी गाय तुम्हाला पाहिजे एवढं दूध देते तर हे चिंतामणी धाम आपण भगवंताचा पोहोचू शकतो पुढे भगवान म्हणतात तस्मात् सर्वेषु कालेषु मामेनुस्मर युद्धच मय्या पिता मनो बुद्धिर मामे वैश्य ससंचय म्हणून अर्जुना तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्यावेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड मला समर्पित केलेल्या तुझं कार्य आणि तुझे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थित केल्याने तुम्ही निसंशपणे माझी प्राप्ती करतील जसं आपण गेल्या श्लोकामध्ये अभ्यास केला की आपण आपलं जो विहित कर्म आहे जसं आपण ज्या वर्णामध्ये आहे, त्याप्रमाणे आपण आपलं विहित कर्म केले त्यासोबत आपण काय केलं पाहिजे तर भगवंताच्या रूपाचा विचार केला पाहिजे त्याच वेळी आता अर्जुनाला सांगितलं अर्जुनला हे ज्ञान देतं म्हणून इथे अर्जुनाचा संदर्भ दिलेला आहे की त्याच वेळी तू युद्धाचं विहित कर्तव्य पार पडत मला समर्पित केलेलं आहे जेव्हा आपण जे काही कर्म आहे जे आपण भगवंताला समर्पित करतात कारण आपण जेव्हा कर्मकांड पासून आपण कर्मयोग करतात तेव्हा हे सर्व काय आहे भगवंतात अर्पण होऊन जातं तेव्हा आपली मन आणि बुद्धी कारण आपण अभ्यास केला तिसऱ्या अध्यायामध्ये की आपल्याला जे आपली इंद्रिय आहे त्याच्यावरती नियंत्रण करायचं असते तर आपल्याला दोन गोष्टी लागतात आणि ते काय आहे मन आणि बुद्धी त्याच्यावरती जेव्हा आपण नियंत्रण करतो तेव्हा आपण मन आणि बुद्धी भगवंतावर स्थिर करतात तेव्हा निश्चितपणे आपण भगवंताची प्राप्त करू शकतात तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता जेव्हा आपण भगवंत शाश्वत धामला पोहोचतात तेव्हा ते तिकडे काय असतात पूर्ण दिवस प्रसन्न असतात नृत्य संगीत हे सर्व चालू असतात पुढे भगवान म्हणतात अभ्यास युगयुक्तेन चेतस नान्या गामिनः परम पुरुषम दिव्यम याती पार्थानु चिंतयन जो परम पुरुष भगवंताचे ध्यान करतो त्याचे मन सतत माझ्या स्मरण गुंतलेले असते मार्गापासून अविचलित असतो तो हे पाहता तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो इथे परत या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत सांगतात की जो परम पुरुष भगवंताचं ध्यान परम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम भगवान तर कारण परम पुरुष त्याचं म्हणतात कारण त्यांच्याकडे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे म्हणून परम पुरुष तिथे म्हटलेले आहेत भगवंताचे ध्यान करतो म्हणजे त्यांचं स्मरण करतो त्याचे मन
सतत माझ्या स्मरण कर. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केलं होतं, की आपण ज्या गोष्टीवरती चिंतन करतात, त्या गोष्टीवरती आपलं संमोहून जातात. म्हणजे आपण जर भगवंताचं जर आपण चिंतन केलं, तर आपल्याला भगवंताचं संमोहन होणार आहे. तर जेव्हा आपण भगवंताच्या मार्गावरती चालणार, तेव्हा निश्चितपणे आपण विचलित न होता आपण भगवंताच्या शाश्वत धामला पोहोचू शकता. आणि इथे चित्रामध्येही बघू शकता, की भगवान स्वतः आपल्या वाहन गरुड घेऊन येतात आणि ते आपल्याला घेऊन जातात. तर याच्यावरती एक सुंदर इथे आपण अजामिलाची आपण कथा घेऊया. तर अजामिला नावाचा एक शुद्ध ब्राह्मण होता. तो खूप उच्च ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आला होता. तर अनेक वर्षापर्यंत तो तो ब्रह्मचारी आश्रमामध्ये होता. तेव्हा त्याने वेगवेगळ्या घेऊन ज्ञान घेतलं. आपले आपले जे गुरु होते त्यांच्याकडे ज्ञान घेतलं. त्यांची संगत पण चांगली होती. त्याचे काही असे चांगले मित्र होते. त्यामुळे तो वेगवेगळ्या यज्ञ करायचा, रोज पूजा वगैरे करायचं. नंतर तो गृहस्थाश्रमामध्ये आला, आपल्या घरी आला, आपले बायको बरोबर आणि आपले आई वडील तो राहायचा. तर तुम्हाला माहित असेल की आता आपल्या बाजारामध्ये वेगवेगळ्या फळ आहे, नंतर फूल आहे, ते आपण आपल्याला मिळतात. परंतु त्या काळामध्ये काय असतात की सर्व जे घर होते ते कुठेतरी जंगलामध्ये, नाही तर त्याच्या आजूबाजूमध्ये कुठेतरी जे झाड असतात, फुलाची असतात, फळाची असतात, तिकडे जाऊन आपण तोडून ते घरी घेऊन येतात आणि आपण त्याची पूजा वगैरे करायची. तर एका दिवसाची गोष्ट आहे. तर अजामिल आपल्या दुसऱ्या दिवशीची जी यज्ञाची तयारीसाठी तो जंगलामध्ये त्याला सर्व लाकडे वगैरे जे काय त्याला जे यज्ञासाठी पाहिजे ते आणायला जातो. कुठेतरी तो तिकडनं जेव्हा जंगलामध्ये जातो, तर तेव्हा कुठेतरी एका स्त्री आणि पुरुषाचा अट्टहास्य त्याला ऐकायला येतं. म्हणून तो तिकडे थांबतो आणि मग ऐकायला येतो की ते दोघं काय करतात. परंतु तो म्हणतो की मी ब्राह्मण आहे, मी चांगलं कुटुंब आहे, म्हणून तो तिकडं निघून जातात. थोड्या वेळात वेगवेगळ्या कर्मानुसार तो त्याचं चिंतन झालं की हे स्त्री आणि पुरुष करतात काय, तर जरा मी जाऊन बघतो त्या करतात काय. तर तो तिकडे झाडाच्या पाठीमागे जाऊन बघतो, तर एका शूद्र पुरुष आणि एका वेश्या स्त्री उपभोग घेत असतात. आणि तो त्या वेश्यास्त्रीनं बघतो आणि तो बघतो की ही वेश्यास्त्री किती सुंदर आहे आणि हा शूद्र पुरुष त्याच्या हे लायकी नाही. म्हणून ही स्त्री तर माझी बायको व्हायला पाहिजे. म्हणून त्याचं तो चिंतन करत राहतो. तो सर्व लाकडं वगैरे जे घेतले आहे ते घेऊन तो घरी येतो. पण पूर्ण रस्त्यावरती, पूर्ण मार्गावरती तो काय करतो, त्या स्त्रीच्या चिंतन करतो. दुसऱ्या दिवशी तो तिकडे जातात आणि हा, आपल्या घरी जाऊन तो आपली बायकोला सांगतो की किती तू पूर्ण दिवस सकाळ ते संध्याकाळपर्यंत किती तू काम करते माझ्यासाठी, स्वयंपाक करते, माझ्या वडिलांची सेवा करते. तर मला असं वाटतं की तुझ्यासाठी कुठेतरी एक सेविकाची गरज आहे. तर उद्या तुझ्यासाठी मी कुठेतरी कुठून एका स्त्री तुला मदत करते अशी मी घेऊन येतो. म्हणून तो अजामिला ही वेश्या स्त्रीला शोधायला जातो. कारण ती खूपच सुंदर असल्यामुळे तो प्रेमामध्ये पडतो. चिंतन करण्यामुळे तो त्याच्यामध्ये सम्मोहामध्ये पडतो. अ, दुसऱ्या दिवशी तो अजामिला या वेश्या स्त्रीला आपल्या घरी घेऊन येतो. जेव्हा तो घरी घेऊन येतो तर लगेच तो आपली जी बायको असते त्याला हकलून टाकतो. आणि जेव्हा त्यांच्या आई वडिलांना कळते की तो हा वेश्याला घरी घेऊन आलाय, ते त्यांना लाज वाटते आणि ते घर सोडून निघून जातात. काळाची अवधीमध्ये ते अनेक वर्ष त्या स्त्रीला उपभोग करतो आणि तो 9 मुलांचा पिता होऊन जातात. आता त्याची पत्नी आहे, जी वेश्या स्त्री आहे, ती 10व्या वेळी आता ते गर्भस्थ आहे. तर त्याचे पूर्व वर्षाचे जे काही मित्र असतात, ते त्याला सांगतात की आता जो तुझा मुलगा जो जन्माला येणार आहे, त्याचं तू नाव नारायण ठेव. तर तो म्हणतो, "काही नाही, तुम्ही जर मला सांगता तर मी त्याचं नाव नारायण ठेवीन." तर तुम्हाला माहित असेल की आपले जे आजोबा होते, त्यांचे आजोबा त्यांचे वडील होते, हे सर्वांचे नाव काय तर भगवंताच्या नावावरती होते. वेगवेगळे होते. दामोदर आहे, शंकर आहे, सूर्य आहे, पांडुरंग आहे. हे सर्व वेगवेगळ्या नाव असायचं. तर त्याचं गूढ अर्थ काय होतं, की आपण त्यांचं नामस्मरण घेऊ शकतात. आणि जेव्हा आपले आजोबा की आपले जे वडील होते, ते वेगवेगळ्या जे नाव घ्यायचे, म्हणून त्यांचे जेव्हा मृत्यू समय झाले, तर ते त्यांचे स्वर्गापर्यंत की ते भगवंताचं शाश्वत धामला पोहोचू शकतात.
म्हणून आता जो अजामिल आहे त्याचा जो 10वा मुलगा तो जन्माला येतो त्याचं नाव तो नारायण ठेवतो. आता तुम्हाला माहित आहे की जो सर्वात लहान मुलगा असतो त्याच्यावरती खूप आपल्याला प्रेम असते, खूप आपल्याला आसक्ती असते. म्हणून अजामिला आता पूर्ण दिवस त्याची बायकोला विचारतो, नारायण उठला का? नारायणने आंघोळ केली का? नारायण नाश्ता केला का? नारायण कुठे गेला? तो पूर्ण दिवस नारायण 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 करायचा. आता एका दिवशी त्याला खोकला येतो. खोकला आल्यावरती आता कारण तो म्हातारा झालेला आहे, कारण त्याने अनेक वर्ष त्या स्त्रीला भोग घेतलेला आहे. तर जेव्हा त्याला खोकला येतो तर तेव्हा त्याला मृत्यूची असे वाटते. म्हणून यमदूत आणि विष्णुदूत हे दोघे तिकडे येतात आणि त्यांच्या दोघांमध्ये भांडणं होतात. तर त्याचा आत्मा घ्यायला हे यमदूत येतात. तेव्हा विष्णुदूत म्हणतात की तो आमचा आहे, कारण त्याने आमचे जे आमचे जे भगवान आहे नारायणचं नाव घेतलेलं आहे, म्हणून म्हणून आम्ही त्याला घेऊन जाणार. तर तिकडे हे म्हणतात की हे कसं शक्य आहे, कारण मृत्यूवेळी आम्ही फक्त यमदूतच त्याला घेऊन जातो. हे दोघांना मध्ये भांडणं होतात आणि शेवटचे ते यमदूत तिकडनं निघून जातात. आणि विष्णुदूत अ, तिकडे येतात आणि त्याचा आत्मा जो आहे तो परत त्यांना त्याच्या शरीरामध्ये टाकतात आणि तो भगवंताचा शरणीला जातो, कारण त्याने नारायण नारायणचं नामस्मरण केल्यामुळे तो भगवंताचं शाश्वत धाम गोलकावरून पोहोचू शकते. ते चित्रामध्ये दिलंय की भगवान स्वतः त्याला घ्यायला येतात. म्हणून जेव्हा आपण जे काही शेवटच्या आपले जे मृत्यू समय जे काही आपण स्मरण करतात त्याचप्रमाणे आपण त्याच धामामध्ये आणि त्याचप्रमाणे आपला दुसरा जन्म घेऊ शकतो. असं या अजामिलाची इथे कथा आहे. पुढे भगवान म्हणतात, मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अणुपेक्षा सूक्ष्म सर्व गोष्टीचे पालनकार सर्व भौतिक कल्पनाच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते भौतिक प्रवृत्ती पलीकडे अर्थात दिव्य आहे. तर हे काय आहे, तर हे आपण भगवंताचं जे आपण श्याम सुंदर मुरली मनोहर ते भगवंताचे मुरलीमध्ये दिव्य स्वरूप आहे. कारण ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहे. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतात तर आपले जे शरीर आहे ते 3 प्रकारचे आहेत आणि भगवंताचं स्वरूप जे शरीर आहे ते दिव्य आहे, कारण त्यांनी भौतिक प्रकृतीची निर्मिती केली आहे. ते परमपुरुष आहेत, म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रश्नाचे उत्तर आहे. तर सर्वज्ञ आहे, कारण ते सर्व जगामध्ये आहे. पुरातन आहे, कारण ते अवतीर्ण होते, ते कदाच जन्माला येत नियंता आहे. नियंता म्हणजे ते सर्व गोष्टी नियंत्रण करतात. अणुपेक्षा सूक्ष्म आहे, कारण आपल्या हृदयामध्ये जो आत्मा आहे, आत्मा किती लहान आहे तर छोटा आहे, तर आपला जो केसाचा टोक आहे त्याचे जर 1000 तुकडे जर आपण केले तितका तो सूक्ष्म आहे, म्हणून तो अणुपेक्षा सूक्ष्म आहे. सर्व गोष्टीचा पालन करता आहे, कारण तो सर्व सूर्य आणि चंद्र यांना तो प्रकाश देतो. सर्व भौतिक कल्पनाचा अतीत आहे आणि अचिंत्य, कारण आपण भगवान कोण आहे ते आपण चिंता करू शकत नाही, असे ते अचिंत्य आहे आणि नित्य आहे, कारण त्यांचा कधी जन्म आणि मृत्यू होत नाही. असं जे स्वरूप आहे त्यांचं जर ध्यान केलं तर आपण त्यांचं शाश्वत धाम जे हे गोलकावृंद आहे जिकडे ते भगवान आपली वेगवेगळे लीला करतात तिकडे आपण पोहोचू शकतो आणि श्याम सुंदर मुरली मनोहर रूपला आपण तिकडे बघू शकतो. तर आता इथे तुम्ही बघू शकता, तर ब्रह्माने शिवने हे सर्वांनीही भगवंताचं स्मरण केलं होतं. पुढे भगवान म्हणतात की मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नामा नाप्तून नाप्नुवन्ति महात्माना संसिद्धिम परमाम गता. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तीमध्ये योग आहे ते कधी या तात्पुरत्या जगात परत येत नाही, जे दुःखाने भरलेले आहे, कारण त्याला सर्वोच्च गुणाची प्राप्त झाली आहे. तर इथे दोन वेगवेगळ्या तुम्ही चित्र बघू शकता. तर एक जो आहे तो ते हा ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला नाही तो वेगवेगळ्या इथे उडी मारायला प्रयत्न करतो आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे ते त्यांना माहित आहे की भगवान कुठे आहे, त्याने आपल्या तयारी केली आणि तो इकडे तो दरवाजा आहे तो उडून तो निघू शकतात. म्हणजे इथे भगवान म्हणतात की मला प्राप्त केल्यानंतर हे अ, झाल्यानंतर महान आत्मा जे भक्तिमान योग आहे ते कधी तात्पुरत्या जगात परत येत नाही. तर ह्या दरवाजामध्ये आपण परत परत आपण येणार नाही, कारण आपण शाश्वत धामाला पोहोचणार आहे. कारण हा जो भौतिक जगत आहे तो सर्वात दुःखाने भरलेला आहे, शाश्वत दुःखाने आहे.
कारण आपण जन्म आहे, तर जेव्हा आपल्याला जन्म आहे, तर तुम्ही तुमच्या आईला विचारला, की त्याला किती दुःख होतं, किती त्याला त्रास होतात, जेव्हा आपला जन्म होता आणि मृत्यू वेळी आपल्याला जेव्हा 100 विषयी आपल्याला दर्शनात येते, की आपल्याला दुःख होतं, आपल्याला किती त्रास होतं. म्हणजे आपला जो सुख, आपला जो जन्म आणि मृत्यू हे दोघं दुःखाचा शाश्वत धाम आहे. तेच म्हणून ते दुःखालय अशाश्वतम म्हटलेले आहे. तर युद्धात स्वर्ग, पृथ्वी आणि नरक हे सर्व काय आहे, तर हे वेदना आहे. ते सर्व वेदनाच आहे. कारण सर्व इथे अ, हा जो आहे शाश्वत दुःखालय शाश्वतम आहे. पुढे भगवान म्हणतात मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा एक दिवसा कालावधी म्हणजे 1000 युग एकत्रित केले जातात आणि त्याची रात्रीचा कालावधी देखील असाच आहे. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो तेव्हा ती सृष्टी अस्तित्वात येईल आणि ब्रह्माची रात्री आगमनाचे ते सर्व नाश होत. जसं आपण हा, गर्भोदक विष्णू आणि आपण जेव्हा आपण अभ्यास केला होता. तर जेव्हा ते त्यांचा दिवस होतं म्हणजे ते जेव्हा श्वास सोडतात तेव्हा जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि जेव्हा ते श्वास घेतात म्हणजे परत ती रात्री म्हणजे आणि त्याची रात्री होती तेव्हा तो प्रलय होऊन जातात म्हणजे पुन्हा तो दिवस येतो आणि पुन्हा प्राणी यजमान सक्रिय होतात आणि हे पाहतात पुन्हा रात्री पडते आणि ते असह्यपणे विरगळात विरघडतात म्हणजे त्यांचा मृत्यू होतात म्हणजे ब्रह्माचा एक दिवस म्हणजे आपले अनेक कालावधी म्हणजे 1000 युग एकत्र झाल्यामध्ये त्यांचा एक दिवस असतो आणि जेव्हा ते जेव्हा दिवस प्रकटतो तेव्हा जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि जेव्हा रात्री होते तेव्हा ते त्यांचं प्रलय होतं लय होतं असं इथे लिहिलेलं आहे. परंतु भगवान काय म्हणतात हे सर्व ब्रह्मलोक मध्ये आहे. परंतु भगवंत शाश्वतामध्ये काय आहे तर याहून अन्य एक अव्यक्त आहे जी या व्यक्ती आणि अव्यक्त जड पदार्था पलीकडे आहे आणि सनातन आहे जी परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगात जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. ती प्रकृती कुठली आहे तर ही भगवंताचं जो शाश्वत धाम आहे, गोलोकावृंद आहे, वैकुंठ आहे, ते प्रकृती कधी नाश नाश नष्ट होत नाही असं इथे भगवान म्हणतात की आपण जे ब्रह्मलोकामध्ये राहतो आपण पुढे जेव्हा गोलका चार्ट बघणार आहे तेव्हा कारण ब्रह्म आहे तो सर्व उच्च लोक आहे जे 14 लोक आहेत त्याचा आपण पुढे अभ्यास करणार. ब्रह्मलोक पर्यंत आपण पोहोचतात तर आपण ब्रह्मापर्यंत पोहोचू शकतात. पण ब्रह्मलोक पण जेव्हा लय होऊन जातात ब्रह्माचं जेव्हा आयुष्य पूर्ण होतात तर ती सृष्टी जी ब्रह्माने जी सृष्टी निर्मिती केली त्याचा पण लय होऊन जातात. तर त्याच्या पलीकडे पण जे आणखीन जे भगवंताची जी पराशक्ती आहे ती लय होत नाही आणि ते भगवंताचा जो शाश्वत धाम आहे ते गोलोकावृद्ध आहे असं इथे या श्लोकेद्वारा आपल्याला भगवान सांगतात. हे गोलका चार्ट आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जे हा जो पिंक दिसतात पिंक तो भगवंताचा गोलकावर इथे भगवंत निवास करतात तर अनेक वेगवेगळ्या लक्ष्मी आहेत ते त्यांची सेवा करतात तर हे त्यांचं घर आहे आणि इकडे खालच्या चित्रामध्ये जो तुम्हाला ब्लू कलर मध्ये दिसतो तो वैकुंठ आहे. वैकुंठ म्हणजे भगवंताची ऑफिस. ते इकडनं हे सर्व जे भौतिक जगामध्ये इथे खालचे जो चित्र आहे तो आपला जो धाम आहे ते इकडे धाम आहे आणि इकडनं हे सर्व नियंत्रण करतात. सर्व भगवंत सकाळी 7 वाजता इकडनं निघून इकडे वैकुंठामध्ये येतात आणि पृथ्वीचे वेगवेगळ्या कर्म करतात. म्हणजे ते सर्व जे वेगवेगळे देवी देवता आहेत त्यांना ते काम देतात आणि त्याप्रमाणे हे वेगवेगळ्या कर्म करतात. इथे चित्रामध्ये तुम्ही बाजूच्या चित्रामध्ये इथे बघू शकता ते हे 14 लोक आहे आणि इथे हा जो गर्भोदक्ष आहे विष्णू आहे तो सागरामध्ये पडलेला आहे. त्यांचं नाभीहून निघून इकडे वरती तुम्ही बघू शकता तर हे ब्रह्माजी आहे आणि खाल इकडे 14 लोक आहेत तर ब्रह्मा हे सर्वात वरचा लोक आहे. आणखीन पुढच्या अध्यायामध्ये आणखीन याच्यावरती आपण सखोल अभ्यास करणार आहे आणि जास्त सखोल अभ्यास आपण लेवल 2 मध्ये करणार कारण याच्यावरती खूप कारण हे ब्रह्मसंहितामध्ये लिहिले आहे त्याच्यावरती सखोल अभ्यासासाठी आपल्याला लेवल 2 मध्ये जावं लागेल. तर याच्यावरती आता आपण
राजा कुलशेखराची आपण प्रार्थना बघूया. तर बाई राजा कुलशेखर काय म्हणतो? कृष्णा त्वदीया पद पंकजा पंजरातम अदेव मे विशस्तु मानस राजहंसा प्राण प्रयाण समय कफ वात पित्तो कणठ वरोधन विदो स्मरण कुटस्थ ते वसंत. म्हणजे हे कृष्णा, ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलांच्या ठेटाच्या चक्रव्यूहात प्रवेश करतो, त्याचप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलासारख्या चरणांची अर्पण करण्याची परवानगी द्या. जेव्हा माझा शेवटच्या श्वासाची क्षणी माझा घसा शारीरिक विनोद, वायू, पित्त आणि कफ यांचे क्रियेने आकुंचन पावतो, तेव्हा मी तुझे स्मरण कसं करू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपल्या मृत्यूची वेळ येते, तेव्हा आपल्या शरीरामध्ये घसा असतो, म्हणजे आपला जो वायू असते, नंतर पित्त आहे, कफ आहे, हे सर्व आपला खोकला येतं. आपण जेव्हा आपल्याला शरीरात इतका त्रास होणार, तेव्हा आपण कसं त्यांना आपण त्याचं स्मरण करू शकणार. तर त्याच्यासाठी आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो. म्हणून जे राजा कुलशेखर म्हणतात, आता मी चांगला आहे, माझं स्वस्थ चांगलं आहे, माझं शरीर चांगलं आहे, तर तू मला आताच बोलून घे, कारण मी आता तुझं स्मरण करू शकेल. असं इथे मुकुंदमाला स्तोत्रामध्ये राजा कुलशेखराने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली. वेदेषु यज्ञेषु तपससु चैव दानेषु यत पुण्यकलं कलं फलं प्रदिष्टतम् अत्येतत् तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थान मुपेति चाद्यम. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, तो विद्यान, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते, त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्त होते. तर इथे भगवान आपल्याला स्पष्ट म्हणतात की तुम्ही कितीही वेदांचा अभ्यास केला, तुम्ही किती तपस्या केली, दान केलं, की किंवा दार्शनिक सकाम कर्म केले, जे तुम्हाला जे काही फळ प्राप्त होते, ते अ, तेच फळ तुम्ही जर भक्तिपूर्ण सेवा केल्याने, भक्तिपूर्ण सेवा करतात, म्हणजे तेव्हा तुम्ही जेव्हा अनन्य म्हणजे आणखी कोण नाही, फक्त भगवान श्रीकृष्ण यांचीच जर सेवा केली, तर तुम्ही निश्चितपणे त्याचं परम शाश्वत धाम गोलका वृंदावती तुम्ही पोचू शकतात. पुढे आपण ब्रह्मलोक पर्यंत आपण स्वर्गलोक पर्यंत कसं पोचू शकतो, त्याच्यावरती आपण पुढे अभ्यास करतो. पण या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की जेव्हा आपण भक्तिपूर्ण त्यांची सेवा करतात, त्यांची उपासना करतात, त्यांचं स्मरण करतात, तेव्हा निश्चित आपण त्यांचं शाश्वत धाम पोचू शकतो.